श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। या वर्षी लक्ष्मीपूजन 20 तारखेला करायचं की 21 तारखेला करायचं, अशा बऱ्याच समस्या तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्या आहेत। हा संभ्रम तुमच्या मनात निर्माण झाला आहे की लक्ष्मीपूजन 21ला का 20ला करायचं। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की लक्ष्मीपूजन 20 तारखेला आहे की 21 तारखेला। बघा, अमावस्या आहे ना, ती 20 तारखेला चालू होत आहे। अमावस्या 20 तारखेला चालू होणार आहे आणि लक्ष्मीपूजन अर्थात आपण संध्याकाळी करत असतो। आणि अमावस्याची तारीख जी 21 तारीख आहे ना, त्या दिवशी अमावस्या, त्या दिवशी 21 तारखेला 20 तारखे 2 अमावस्यात 20 तारखेला दुपारी अमावस्या लागते आणि 21 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी ती संध्याकाळी 5:54 संपते। तर 21 तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं म्हटलं तर संध्याकाळनंतर ती अमावस्या तिथी संपत असेल, तर मग अशा वेळेस लक्ष्मीपूजन 20 तारखेला करायचं का 21 तारखेला करायचं, हा संभ्रम म्हणजे हा शंका तुमच्या मनात निर्माण झाली आहे। तर ती शंका दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला थोडं लक्षात येईल तुमच्या असं सांगणार आहेत। बघा, आपल्याला लक्ष्मीपूजन कसं करायचं हे समजून घेण्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजून सांगणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। बघा, आपला जो ग्रंथ आहे, आपण जे पंचांग आहे, आपण कुठल्या तर आपण दाते पंचांगानुसार कुठलेही म्हणजे मुहूर्त हे पाहत असतो। तर दाते पंचांगात आपले सणवार कसे साजरे करते त्यानुसार असं सांगितलं जातं की उगवत्या तिथीनुसार आपण तिथी हे साजरी करत असतो, म्हणजे ते सण साजरे करत असतो। मग बघा, उगवती तिथी म्हणजे काय, तर बघा ज्याला दर्श अमावस्या आपण असं म्हणतो ना, तर ती बघा 20 तारखेला उगवता सूर्य ती अमावस्या तिथी पाहत नाही, कारण ती दुपारनंतर लागते। 20 तारखेला दुपारनंतर अमावस्या लागते, हे लक्षात ठेवा। आणि 21 तारखेला ते सूर्य उगवायच्या म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर संपते। म्हणजे काय, तर 21 तारखेला उगवता सूर्य ही तिथी पाहते। म्हणून शास्त्रवचनानुसार 21 तारखेची अमावस्या लक्ष्मीपूजनासाठी उपयुक्त किंवा योग्य मानली आहे। सिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी यातील या वचनानुसार जो तुम्हाला वचन दिसते ते वचन आहे धर्मसिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी यातला याचा अर्थ आहे। पूर्व दिवशी म्हणजे प्रदोष व्याप्ती ज्या दिवशी असते आणि दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्यापेक्षा प्रतिपदा अधिक असेल म्हणजे वृद्धी अधिक असेल, तर लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या दिवशी केलं पाहिजे, म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करायला हवं, हे लक्षात ठेवा। आणि दाते पंचांगानुसार लक्ष्मीपूजन हे 21 ऑक्टोबर 2025 या दिवशी आपल्याला करायचं आहे। आणि सूर्यास्त लवकर होत असला किंवा होत नसला तरीसुद्धा सगळ्यांनी 21 ऑक्टोबरला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। मग आता लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त कुठला बरं, तर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त आहे 21 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे, हे लक्षात ठेवा। तर बघा, तुम्ही लक्ष्मीपूजन या दिवशी करू शकता। तुमच्या मनात काही समस्या असतील किंवा काही संभ्रम निर्माण झाला असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगू शकता। तर तुम्हाला कळलंच असेल की लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर या दिवशी करायचं आहे आणि 6:10 ते रात्री 8:40 पर्यंत आपण लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर या दिवशी करू शकता। तर 20 तारखेला नाही तर 21 तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे, हे लक्षात ठेवा। तुम्हाला कळलंच असेल लक्ष्मीपूजन 22 तारखेला करायचं आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।